रेशन कार्डवरून कमी होणार. 30 नोव्हेंबरपर्यंत हे काम करून घ्या, अन्यथा यादीतून वगळले जाऊ शकते तुमचे नाव. तर कोणते काम आणि का तुमचे यादीतून नाव वगळले जाऊ शकते हेच आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना, सर्व इतर योजना, सर्व ऑनलाईन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भारतात आजही शिधापत्रिकेवर धान्य घेणारा मोठा वर्ग आहे. यामुळे अनेक गरजू लोकांना घरी चूल पेटते आणि त्यांना अन्न मिळतं. या शिधापत्रिकेवर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याबद्दल जाणून घेणं अशा लोकांसाठी गरजेचे आहे जे याला लाभ प्रत्येक महिन्याला घेतात. जर तुम्ही अद्याप रेशन कार्डचं KYC केले नसेल तर ते तत्काळ अपडेट करा, अन्यथा तुमचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकले जाऊ शकते आणि डिसेंबरपासून धान्याचा लाभही थांबू शकतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत निवडलेल्या कुटुंबाच्या शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांसाठी KYC अनिवार्य आहे. ते जर लोकांनी केले नाही तर त्यांना लाभ घेता येणार नाही. खरं तर ही माहिती KYC शिधापत्रिकेवर नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांची पडताळणी आवश्यक आहे. जरी KYC दरम्यान कोणत्याही ग्राहकाचे बोटाचे ठसे स्कॅन केले गेले नसतील तर त्यांच्यासाठी ERS मशीनद्वारे KYC केले जाईल. लक्षात ठेवा की ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित तारखेपर्यंत KYC केले नाही त्यांना डिसेंबरपासून योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यांची नावे अन्न सुरक्षा यादीतून काढून टाकली जातील. याची खात्री करण्याचे निर्देश रास्त भाव दुकानदारांना देण्यात आले आहेत. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेशी संबंधित कुटुंबीय सर्व सदस्यांना KYC करणे गरजेचे आहे. तर आपण जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन KYC करावी. जर आपण KYC केले नाही तर आपल्या नावाचा माल इथून पुढे मिळणार नाही. तर लवकरात लवकर KYC करून घ्यावी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतून आपल्याला चांगली माहिती भेटली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या शेतकरी बांधवाला. थँक्यू, धन्यवाद.